धुळ्यातील शिरपूरमध्ये चोरट्यांचा हैदोस हा मोठ्या प्रमाणात वाढलाय। दुचाकींच्या चोरीवर समाधान मानणाऱ्या चोरांना आता चारचाकीच्या चोरीचं स्वप्न पडायला लागलंय। त्यामुळे या चोरांचा मोर्चा आता कार चोरीकडे वळल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी शिरपूर शहरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे चोरट्यांनी चारचाकी गाडीतून ग्रँड एंट्री करत वजनात चारचाकी पळवले। त्यामुळे या हाय प्रोफाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। वळण कोणतंही असो, वेगावर नियंत्रण हवंच, सावधगिरी बाळगायला हवीच, नाहीतर अपघात होण्याची भीती असते। उत्तर प्रदेशच्या बरेलीतील अंगावर काटा आणणारी ही घटना पाहिल्यावर वेगावर नियंत्रण नसेल तर काय घडतं ते कळेल। आता ही चिमरुडी वस्तीतल्या या गल्लीत सायकल चालवत होती। सायकल चालवत तिनं गल्लीच्या कोपऱ्यावरचा स्पीड ब्रेकर ओलांडला आणि अपघात घडला। मुख्य रस्त्यावरून गल्लीत शिरणाऱ्या कारखाली ती चिरडली गेली। कार चालकाचा आणि तिच्या पालकांचा बेजबाबदारपणा तिला नडल्याचं दिसतंय। पालकांनी आधीच तिला रोखायला हवं होतं। दुसरीकडे कार चालकानं वेगावर नियंत्रण ठेवायला हवं होतं, मात्र तसं झालं नाही। चिमुरडी गाडीखाली चिरडली गेली आणि जखमी झाली। गुजरातच्या सुरत शहरात एका मॉडेलने आपल्या प्रियकराशी संबंध तोडल्याने संतापलेल्या प्रियकराने त्याच्या मित्राच्या मदतीने तिच्या मर्सिडीज कारला आग लावली, असा संशय मॉडेलच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। मॉडेलने आपल्या प्रियकराशी संबंध तोडल्याने तो संतप्त झाला होता, ज्यामुळे त्याने हे गंभीर कृत्य केलं। त्यामुळे ही घटना समाजात महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणारी आहे। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। आधी वाहनाकडे फक्त प्रवासाचं साधन म्हणून पाहिलं जायचं, मात्र हल्ली वेगाचा थरार स्टंटबाजीसाठी वापर होऊ लागलाय। त्यामुळे अनेकांचे जीव टांगणीला लागलेत। भोपाळमधील ही घटना त्याचं ताजं उदाहरण आहे। एका भरधाव कारने 3 मित्रांना चिरडले। हे तिघे मित्र रस्त्याच्या कडेला उभे होते। त्यांचं लक्ष नसताना मागून एक भरधाव कार आली आणि या तिघांना चिरडत सुसाट निघून गेले। त्यामुळे हे तिघे गंभीररित्या जखमी झाले। या घटनेनंतर कारचालक मात्र पसार झालाय। त्यामुळे या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही। कार अनियंत्रित झाली की जाणीवपूर्वक त्या तिघांना उडवण्यात आलं, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत। मात्र बेजबाबदारपणा, खुन्नस, कारण काहीही असो, कुणाच्या जीवावर उठणं कधीही वाईटच। मंडळी, तरुणांचं सळसळतं रक्त आजकाल कुठेही हाणामारी करायला घाबरत नाही। वेळ जागा यांना कशातच भान राहत नाही। असंच काहीसं या व्हिडिओतल्या घटनेबाबत घडलंय। ही घटना आहे गुजरातच्या जामनगर येथील जीजी हॉस्पिटलमधील। या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये वाद होतो आणि वाद इतका शिगेला पोहोचतो की ही मंडळी चक्क हॉस्पिटलमध्येच हाणामारी करायला लागते। तरुणांचा हा भला मोठा गट हॉस्पिटलच्या आवारातच भिडल्यानं रुग्णांनाही यावेळी गैरसोयीचा सामना करावा लागलाय। दरम्यान जेवढं भान तरुणांनी राखायला हवं होतं, तेवढीच जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची सुद्धा होती। मात्र या हाणामारी वेळी या तरुणांना थांबवायला कोणीच का आलं नाही, असा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतो।